कळंब शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन परिसरातील टवाळखोरी, रोड रोमियोंचा उपद्रव आणि वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी नगराध्यक्षा सुनंदाताई शिवाजी कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर परिषद कार्यालयात बैठक संपन्न झाली। या बैठकीत शहरातील टवाळखोरांच्या विरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून कळंब शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात टवाळखोरी आणि अनुचित प्रकारांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती। या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांनी अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार भूमिका घेत सर्व संबंधित घटकांची ही बैठक आयोजित केली होती। शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीला पोलीस प्रशासन, पत्रकार, विविध शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, कोचिंग क्लासेसचे प्रमुख, पालक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी होणारे अयोग्य वर्तन, फ्रीस्टाईल हाणामारी आणि वाढती व्यसनाधीनता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढवण्याचे आणि टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले। तसेच शैक्षणिक संस्थांनीही आपल्या स्तरावर लक्ष ठेवण्याचे ठरले आहे। या संयुक्त पुढाकारामुळे आता शहरातील टवाळखोरीला चाप बसणार असून पालकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे। नेमकी काय कारवाई म्हणजे काय जमलेल्या मुलांना हुसकून नाही मिळालं रक्त द्या की एक दोघाला हाणलं की पुन्हा येतच नाही, नाहीतर त्या शाळेपासून पोलीस ठाण्यापर्यंत तिसऱ्या पट्टीत त्याला थर डिग्री द्या। जर तुम्हाला जर काय आलं तर अख्खं गाव तुमच्या पाठीशी उभं राहणार। त्या संदर्भाने जे काही उपाय करायचे ते नाही केले तर तुम्ही बिनधास्त बोला। आमचं काही हरकत असण्याचं कारण नाही आणि ती नसावी, कारण आम्हाला शासनानं नेमले तेवढ्या कमी।